नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नागपूर महानगरपालिकेसंदर्भात एक नवीन अपडेट जे आहे तर तेथील जे आयुक्त आहेत तर त्यांनी पदभरती संदर्भातले निर्देश दिलेले आहेत. त्यांनी जेव्हा चौकशी केली तर त्यांना असं आढळून आलं की इथे जवळपास 8,659 एवढी पदं जी आहेत तर ती एवढी मोठी पदं रिक्त आहेत नागपूर महानगरपालिकेत. आणि याच्या संदर्भातले आदेश जे आहेत तर ते पदभरती करण्याचे आदेश आयुक्तांनी जे आहेत तर ते दिलेले. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि आगामी काळात ही जी भरती होणार आहे याच्यासाठी मित्रांनो सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आपण लॉन्च केलेली आहे, जे ते 25 मार्च 2026 पासून लाईव्ह स्वरूपात सुरू होणार आहे. सर्व तुमचे विषय जे आहेत कव्हर करून घेतले जाणार आहे. सोबतच आतापर्यंत ज्या काही सरळ सेवा झाल्या त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातून निकाल देणारी टीम तुम्हाला यात जे आहे तर ते इथं मार्गदर्शन करणार आहे. सोबत भरपूर टेस्ट तुमच्यासाठी असणार आहे. तर आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. लक्षात घ्या, सध्या जर आपण नागपूर महानगरपालिकेची स्थिती पाहिली तर याच्यात आपल्याला काय दिसतं की एकूण यांच्याकडे 17,981 पदं मंजूर आहेत. म्हणजे ही काय झाली, टोटल स्ट्रेंथ झाली त्या विभागाची. आणि सध्या 9,322 लोक कार्यरत आहेत, जॉबला आहेत. परंतु जर तुम्ही रिक्त पदांची संख्या पाहिली तर ती किती आहे मित्रांनो, 8,659. म्हणजे जबरदस्त पदं, म्हणजे 8,600 पदं रिक्त आहेत. म्हणजे हे डिपार्टमेंट किती रिक्त आहे माहितीये का, नागपूर महानगरपालिका 48% रिक्त. आणि शासनाचा नियम सांगतो की 20% रिकाम असलं पाहिजे, 80% पदं ही भरली पाहिजेत. हे शासनाचा एक जो जनरल एक रूल असतो, असं काही म्हटलेलं नाही कुठल्या जीआर मध्ये. परंतु शासन असं म्हणतं की 80% ठीक आहे, 20% खाली राहिले तरी चालतील. पण इथं तुम्ही पाहिलं की निम्मे जवळपास पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. आता पदभरती तातडीने आवश्यकता काय नागपूर महानगरपालिकेसाठी, लक्षात घ्या की याच्यामुळे काय होतं, मंजूर पदे आणि कार्यरत पदे या दोघांच्या संख्येत मोठी दरी म्हणजे 48% रिक्त आहेत. मग याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या, अतिरिक्त ताण होतो. आवश्यक मनुष्यबळ नसल्याने विद्यमान प्रशासनावर कामाचा ताण वाढतो. याच्यामुळे काय होतं, ताण वाढल्यामुळे की नागरिकांना ज्या सेवा लागतात, नागपूरकरांना ज्या सेवा लागतात तर त्या वेळेवर भेटत नाही, त्यांची गुणवत्ता भेटत नाही. आणि मग या गुणवत्ता मिळत नाही, तातडीवर भेटत नाही. याच्यासाठीच तातडीचा उपाय म्हणून त्यांनी काय सांगितलं की त्वरित महाभरती, ज्यामध्ये सेवांमध्ये मोठी सुधारणा होईल, असे आदेश जे आहेत तर ते आयुक्तांनी इथं दिलेले आहेत. म्हणजे या सगळ्या प्रोसेस एकमेकांची लिंक आहेत मित्रांनो. याच्यासाठी लक्षात घ्या, आधी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. सामान्य प्रशासन आणि विधी विभागाची संयुक्त बैठक तातडीने पदे भरण्याची आदेश इथं देण्यात आले की तुम्ही आढावा बैठक घ्या आणि पदांचं काय ते मार्गी लावून टाका. ओके, पुढं राज्य शासनाकडे पाठपुरवठा, प्रलंबित असलेल्या भरती आणि प्रतिनियुक्तींच्या प्रस्तावांची माहिती तयार करून पाठपुरवठा करणं. म्हणजे ऑलरेडी तुम्ही पाहिलं असेल नागपूर महानगरपालिकेत नुकतीच एक भरती आलेली होती, त्याचा पण रिझल्ट लागलेला, मग त्यांची लवकरात लवकर लोक जॉईनिंग करून घ्यायचं. सोबत नवीन आकृती बंदावर पण त्यांचं जे आहे तर ते काम लवकर सुरू होणार आहे. काही प्रलंबित प्रकरण आहेत विधी विभागाची, ते करायचंय. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला आगामी काळात जे आहे तर ती भरती पाहायला मिळणार आहे. यामध्ये आयुक्तांनी दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. एक म्हणजे प्रतिनियुक्तीने, म्हणजे प्रशासकीय गती वाढवण्यासाठी शासनाकडून 19 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याच्यामुळे काय होईल, रिक्त पदांवर न थांबता तातडीने प्रशासकीय व्यवस्थापन करण्यात येईल. पण हे लक्षात घ्या, हे पद फक्त अधिकारी लेवलचे असतात. असं नाही होत की लिपिक पदांसाठी किंवा बाकीच्या पदांसाठी प्रतिनियुक्तीने शक्यतो बोलवलं जात नाही. लक्षात घ्या, पदभरती याच्यामध्ये गट ब, क आणि ड या श्रेणीतील हजारो पदे आहेत. स्पर्धा परीक्षांची जी तयारी करतात त्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी, कारण की आगामी ऑलरेडी महानगरपालिकेच्या 2 जाहिरात येऊन लागल्या होत्या. एक इंजिनिअरिंगची आलेली, आता नॉन टेक्निकलची आलेली. पुन्हा याच्यात जे काही पदं रिक्त होतील, जे काही पदांचा आदेश मिळेल तर ती सर्व पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे प्रशासनावर वाढता दबाव, 48% पदं रिक्त आणि आयुक्तांनी दिलेले आदेश, हे जर तुम्ही सगळं एकत्र केलं तर तुम्हाला असं दिसतं की 2026 मध्ये नागपूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा भरती जी आहे तर ती येऊ शकते मित्रांनो. आणि हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या, कुठलीही महानगरपालिका भरती असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल, लक्षात घ्या, या महानगरपालिका भरती टीसीएस आयबीपीएस यांच्याकडे दिल्या जातात. आता ही नागपूर महानगरपालिकेची आता 2 वेळा झाली, तर दोन्ही वेळा ही टीसीएस कडेच ही भरती जी आहे तर ते देण्यात आली होती. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना हा थोडा टीसीएस पॅटर्न नुसारच अभ्यास केला पाहिजे. सोबतच वेळेचं योग्य नियोजन आणि प्रश्नांची अचूकता याच्यासाठी तुम्ही टेस्ट ज्या आहेत तर त्या सोडवल्या पाहिजेत. सोबत तुम्हाला जे काही मार्गदर्शन भेटतं ते असं भेटलं पाहिजे की ज्यांनी टीसीएस एक्सपर्ट असतील, टीसीएसच्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त यश उमेदवारांना मिळून दिलं असेल. आणि नवीन पॅटर्न थोडा बदललेला आहे मित्रांनो, आणि नागपूर महानगरपालिकेपासूनच त्याची सुरुवात झाली होती ग्रुप वाईज टायमिंगचे. तर ते ग्रुप वाईज टायमिंगचा तर अशा अनेक गोष्टी असतात. या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देणारी आपली ही जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ना मित्रांनो, जी येत्या
25 मार्च पासून सुरू होते, ज्याच्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश, चालू घडामोडी असे सर्व विषय पाहायला मिळतील. जी आपली सरळ सेवा सर्वसमावेशक भरती बॅच असणार आहे ती पण तुम्ही इथं जे आहे तर ते नक्की पाहू शकतात. बॅच 25 मार्च 2026 पासून सुरू होते. ऍडमिशन सुरू झाले. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.